हरिओम. आज शनिवार 22 फेब्रुवारी 2025. श्री रामदास नवमी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की निर्हेतुक कर्मात भगवंत. ऐकूया त्यांचे विचार. खरोखर आज आपल्याला आपलं अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. बरं, सत्कर्म असो किंवा दुष्कर्म, हेतूवर सर्व काही अवलंबून असतं. पुष्कळ पुण्यकर्म केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग आहे? काबाड कष्ट खूप केले, बायको पोरं टाकून बाह्यांगाने कितीही केले तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग. निर्हेतुक कर्मात भगवंत असतो म्हणून आपली कर्मे तशी करावीत. खरं पाहता प्रापंचिक एवढे काबाड कष्ट साधकाला पारमार्थिकाला नसतात. बरं, प्रपंचाच्या काबाड कष्टापेक्षा निम्म्याने जरी भगवंता करता केलं ना तरी खूप फायदा आपल्याला पदरात पडेल. ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवलाय त्या परिस्थितीतून त्याला ओळखणं सहज शक्य आहे. पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्म करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो. याला काय करणार? दैत्य दानवानी भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थाने पण केली. दानवानी हेतू धरून केली त्यामुळे त्यांना हेतूचा विषयाचा लाभ झाला, परंतु भगवंत अंतरला ना. ज्या उलट समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता आणि त्या लाभातच त्याने सर्वस्व मानलं. उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून तू भेटलास, आता मला काही नको अशी वृत्ती झाली पाहिजे तरच मी पण मरेल ना. भगवंताचा हात तर पुढे आहेच, आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचं वजन जास्त असतं. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभतं. सुख हे कुठून उत्पन्न करायचं नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असतं. बरं, मी भगवंताचा आहे तसंच सर्वजण भगवंताचे आहेत म्हणून भगवंतावर प्रेम केलं की सर्व जगावर प्रेम बसेल. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो, त्याप्रमाणे भगवंताने एखाद वेळी दुःख दिलं तर ते आनंदाने सोसायला पाहिजे. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचं आपण स्मरण करावं. अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार. नामापरते काही नाही. एकदाच ज्याच्या मनाने घेतलं त्याला दुसरं काही सांगावं लागत नाही. मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतलं तरी ते आपल्याला तारकच ठरेल, यात शंकाच नको. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरं काम करतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.